तुम्हाला हिरोईन पण पाहिजे, तुम्हाला वाजले की बारा डान्स पण पाहिजे आणि तुम्हाला पैसे पण नाही द्यायचे, असं कसं होणार? काही काही वेळेस आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करतो ना. काही काही स्पेशल स्कूल्समध्ये जायचं असतं, तिकडे आम्ही जातो, भेट देतो. मग ते कोणी लक्षात नाही घेत. जितके स्टायलिश गाणे गाईल तेवढी स्टायलिश दिसायला पण पाहिजे. मुळात माझं पहिल्यापासून राहणीमानच असं आहे, मला गाण्यातून एक्सप्रेशन दाखवायचे, सो मी ते जास्त प्रामाणिकपणे चांगलं करेन. सो स्वीट. ह्या ज्या हिरोईन्स असतात त्यांच्याबद्दल तुला काय खुपतं? मला कशाला काय खूपेल म्हणजे काय खूपच नाही. सो स्वीट उर्मिला, दॅट्स द थिंग. बरं, मग अमृता मला तू सांग, एक अशा गायिकांबद्दल तुला काय खुपतं? खरं सांगू मनापासून, त्यांना जे काही फक्त इथे बसून ना त्याच्याशी कनेक्ट होता येतं ना, ते खुपतं. म्हणजे डायरेक्ट कनेक्शन, आणि ते ना जाणवतं आणि हृदयाला भिडतं ते. सो आम्ही कितीही डान्स केला, कितीही सुंदर दिसलो ना, तरी हे जे काही कनेक्शन आहे ना, ह्याचं मला खूप असं वाव, क्या बात है. तुम्ही एवढे कार्यक्रम करता सगळीकडे जाऊन, हे कुठेतरी लोकांना किंवा तुमच्या गुरूंना किंवा क्रिटिक्सना जरा हे खुपतं, किंवा इतर नट्यांना की ज्यांना तेवढे कार्यक्रम मिळत नाही, त्यांना खुपतं, तेव्हा मला खूप छान वाटतं. डेफिनेटली आय डोंट नो कोणी सांगितलं का नाही, पण आम्ही शोज करतो डेफिनेटली. माझं किंवा मी सोनालीच्या पण बिहाफवरती बोलेन की आम्ही खूप शोज केले, पण आमच्यासाठी पण नवीन होतं ना. आज आम्हाला कळतं कुठे थांबायचं, पण तुम्ही अगदी वाजले की बारा आणि अप्सरा आली जेव्हा हिट झालं तेव्हा तुम्ही आम्हाला सांगितलं असतं की नाही नाही नाही, शोज बिलकुल करू नका. तर का नको करू? त्याच्यामुळे आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभरात फिरायला मिळतं. रसिक प्रेक्षकांना त्यांचा रिस्पॉन्स समोरच्या समोर म्हणजे असं तो असा झेलता येतो. त्यांना काय वाटतं गाण्याबद्दल, त्यांना काय वाटतं आमच्याबद्दल, हे जाणून घेता येतं. मग ही संधी कोण सोडणार? बरं, याच ऑर्गनायझर्सची अशी एक छोटीशी तक्रार आहे. आम्ही पण अमृता खानविलकरांचे फॅन्स आहोत, आणि ज्यावेळेला एखादा मोठा तालुका असतो, केवळ अमृता खानविलकरच नव्हे, सोनाली असू दे, अमृता असू दे, आज आघाडीच्या ज्या नट्या आहेत, अभिनेत्री आहेत, ज्यांना कसं असतं की पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये डोनेशन्स पटकन मिळतात, कलेक्शन भरपूर होतं, तिथे आम्ही अफोर्ड करू शकतो. पण बरेच तालुके जिकडे तुमची मानधनं आम्हाला अफोर्ड होत नाहीत, आणि आम्हाला इच्छा असते की तुम्ही येऊन आमच्या गावामध्ये देखील तुमचा कलाविष्कार दाखवा, पण आम्हाला तुम्ही परवडत नाही. आता ह्या बाबतीत काय म्हणणं आहे? तुम्हाला हिरोईन पण पाहिजे, तुम्हाला वाजले की बारा डान्स पण पाहिजे, आणि तुम्हाला पैसे पण नाही द्यायचे, असं कसं होणार? काही काही वेळेस आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करतो ना. काही काही स्पेशल स्कूल्समध्ये जायचं असतं, तिकडे आम्ही जातो, भेट देतो. मग ते कोणी लक्षात नाही घेत. मी माझ्या आणि सोनालीच्या बाजूने ह्यासाठी म्हणते, कारण आज एक गाणं हिट झालंय, तर आम्ही त्याचा पुरेपूर उपयोग किंवा पुरेपूर ॲडव्हान्टेज का नाही घ्यावं? आणि असं नाहीये की पैसे नसतात या ऑर्गनायझर्सकडे, पैसे व्यवस्थित असतात. त्यांना ना फक्त, म्हणजे मी अगदी थेट सांगते, त्यांना असं असतं, हां तुम्ही एवढ्याच्यात त्यांना लॉक केलं का, आम्ही एवढ्याच्या ह्याच्यात लॉक केलं. सो हे जी काही घाणेरडीगिरी असते ना, हा आम्हाला अवॉइड करायचं असतं. मग ते हे आहे तर हेच आहे, हे नाहीये तर हे नाहीये. सो मी तर इतकी थेट असते, करायचे तर करा, नाही तर नका करू, थँक्यू सो मच, आम्हाला काही कमी नाहीये, संपला विषय. आता मगाशी पण बोलली, मी सोनालीच्या माझ्या मते हे सांगते, मी मगाच्या पण सेगमेंट तू म्हणलीस की मी आणि सोनालीच्या वतीने मी असं बोलते, किंवा सोनाली पण तुझ्या वतीने इतकं बोलते का ग प्रेमाने? आय डोंट नो, हे बघून कदाचित बोलेल. पण तुला काय वाटतं, अदरवाईज बोलत असेल का नसेल? आय डोंट नो, इट्स हर फॉर्ट. मी कधी तिला विचारायला गेले नाही. मग तुला काय वाटतं, तुझे कार्यक्रम जास्त झाले असतील का सोनालीचे झाले? ना दॅट काउंट नो. ते ऑर्गनायझर्स कडनं घ्या ना, ज्यांनी तुम्हाला फोन केला. उर्मिला, जशी ह्या बाबतीत तक्रार आहे, तशी उलटी तुझ्यासाठी असं नाही म्हणणार, पण तुम्ही जे सारेगममधनं पुढे गेलेले सिंगर्स आहात किंवा ह्यांच्या बाबतीत देखील केली जाते उलट्या प्रकारे, की एक तुम्ही सेलिब्रिटी स्टेटस तुम्हाला मिळालेला आहे, असं असताना तुम्ही स्वतःचं मानधनापासून स्वतःचा मान राखण्यापर्यंत गोष्टी ज्या प्रकारे सांभाळायला हवात त्या प्रकारे तुम्ही सांभाळत नाही, कुठल्याही मानधनाला तयार होता, असं ऐकायला येतं. हे खरं आहे का? माझ्या बाबतीत म्हणत असेल तर मी फार शोज करतच नाही मुळात. मी खूप निवडक जे चॅनल्सकडनं आलेले असतात, किंवा माझे जे मी ज्यांना गुरु समजते अशा लोकांकडनं जे काही म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडनं मला आला फोन, किंवा सलील सर किंवा कमलेश सर, तर यांच्याकडनं जे येणारे मी त्यांना, बाकीच्यांकडनं येतच नाहीत का? आले तर तू नाही म्हणून सांगतेस? घेते, पण मग मी तसं पाहूनच, म्हणजे चांगला कार्यक्रम आहे, चांगलं बजेट आहे असं बघून करते. चांगली गोष्ट म्हणजे माझे जे काही आहे ते मला मिळणार असेल तर मी त्याला हो सांगते, पण मी कुठेही गाताना खरंच दिसणार नाही.
म्हणजे एवढं नक्की मी पाळते. पण मला दिसतात, जसं तुम्ही म्हणता की अशा स्पर्धांमधून बाहेर आलेली मुलं मुली दिसतात आणि त्याचं खरोखरच असं वाईट वाटतं की असं 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 नको व्हायला. त्याच्यामुळे इतरांच्या देखत आपली पण इमेज तशी होऊ शकते. तसं हिंदीमध्ये आम्ही ज्यावेळेला स्टोरीज वाचतो प्रेक्षक आणि त्या फिल्मफेअर आणि स्टारडस्ट मॅगझिन वाचतो त्यावेळेला नटीबरोबर नटीची आई हा एक फार मोठा फॅक्टर असतो की बाबा वेलकम द क्वेश्चन. हा, मग असं आहे का आणि तुझ्या बाबतीत असं बोललं जातं का आणि जर का असेल तर ते योग्य आहे का? के लिए जूस लेके आओ और बेबी रेडी है की नाही देखो. आय डोंट थिंक सो. कारण आता ना कसं झालंय की 80% ऑफ दी ऍक्ट्रेसेस त्या आपापल्या आईला घेऊन येतात, सगळीकडे येतात आणि इट्स इन अ वे बरंच आहे. कारण काय होतं की आपण गावोगावी जिकडे जातो, शोज करतो, तिकडे थेट आपण जाऊन कोणाशी तरी बोलणं चांगलं वाटत नाही पहिली गोष्ट म्हणजे. सो एक आपली आई बरोबर असणं किंवा कोणीतरी सिनियर एक गायडन्स बरोबर असणं इज ऑलवेज बेटर. एनिवे आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. तुमच्यासाठी तुमच्या निकटवर्तीयांनी आणि काही अनोळखी लोकांनी देखील काय बोललंय, त्यांना काय खुपतं हे आपण बघूया. मी आणि अंकुश चौधरी आम्ही दोघांनी 3.5 हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यावेळी अमृता आमच्या सिनेमामध्ये फिमेल मेन लीड करत होती आणि तेव्हापासून अर्जुनपर्यंतचा एक प्रवास आहे आमचा या इंडस्ट्रीमध्ये. आणि मला आठवतं आहे की 3.5 या चित्रपटाचा पहिलाच सीन तिचा अशोक मामांबरोबर होता. आणि अमृता तुलाही आठवत असेल की तू किती त्या दिवशी टेन्स झाली होतीस आणि तिला इतकं दडपण आलं होतं की सचित मी कसं करू, अशोक सराफ आणि मला कळत नाही. आणि पहिलाच अत्यंत टेन्स सीन आम्ही शूट करत होतो त्या दोघांमधला. आणि मला इथे सगळ्यांसमक्ष हे सांगायला आवडेल की इतके सिनियर ॲक्टर असताना अशोक मामा त्यांच्यासमोर अमृताने तो सीन अप्रतिम केला. आणि त्या दिवशीच आम्ही असं म्हटलं होतं मी आणि अंकुशने की ही मुलगी खूप पुढे जाईल आणि जो आमचा विश्वास होता तो तिने नक्कीच सार्थ ठरवला असं मी अभिमानाने सांगेन. आणि अमृताबद्दल खटकणारी गोष्ट एवढीच आहे, ती अमृताला पण माहिती आहे, अमृताच्या आईला अमृता सारखी ज्यूस ऑर्डर करत असते सेटवरती. प्रोड्युसरचं कंबरडं मोडतो सारखं बेबी की मम्मी को ज्यूस दे के. अमृता सांगेल त्याबद्दल. अजिबात नाही, अजिबात नाही. ओ गॉड, हे मला माहित नव्हतं. आणि बर बेबी के लिए ज्यूस लेके हे मी नाही, तीच बोलली. द थिंग इज अंकुश सर अँड सचित सर, अच्छा दॅट टाइम 3.5 ह्यूज फिल्म, 3 मेगा. अच्छा तू सचितला सर म्हणतेस? हो, मी उगाच वाईट वाटून गेलो तो इतकं. बोल. आणि तेव्हा पहिली मोठी फिल्म, झी टॉकीजची पहिली फिल्म, 3 मेगास्टार सुपरस्टार्स त्यांच्यासमोर काम करणं. आणि ना काय व्हायचं की अंकुश त्यांच्या पद्धतीने येऊन मला सांगायचे, सचित त्यांच्या पद्धतीने येऊन मला सांगायचे, मी जाम कन्फ्यूज व्हायचे. आणि ना सतत म्हणजे ना माझा शॉट लागला, माझा क्लोजअप लागला ना की हे दोघं असे उभे राहायचे तिकडे असे संजू सरांच्या इथे. आणि अमृता असं नको करू, इतकंच हस, असंच हस, तसं. मी खूप ऑकवर्ड झालेले. आणि हे जे काही आता सचित म्हणतोय ना, मग ते मला थोडंसं फ्री करण्यासाठी वगैरे मग ते मम्मीची खेचायचे आणि मग मम्मीला म्हणायचे, अरे मम्मीची आपली ज्यूस पिया ना, आणि असं सगळं. मग मी थोडीफार थोडी मिक्स झाले आणि मग थोडी हसायला लागले सगळ्या युनिटमध्ये. अरे कसं काय चाललंय हे ते वगैरे असं सगळं झालं. सो मला फ्री करण्यासाठी त्यांनी हा संपूर्ण जो काही प्लॅन होता त्यांचा, आणि ते एंड पर्यंत आजही सचित सर भेटले ना मम्मीला की ते असंच म्हणतात, मम्मीजी आपको ज्यूस मिला ना, असं वगैरे. पुढचा बाईट बघूया. तुझ्याबद्दल चांगलं बोलणं ॲक्च्युली थोडंसं कठीण आहे, बोल. एनिवे चांगलं सांगायचं तर एकच गोष्ट मला खूप जास्त आवडते, ती म्हणजे यू आर द ओनली गर्ल जी मला दादा बोलत नाही. बाकी सगळ्या मुली आहे संजू दादा म्हणून मागे लागलेल्या असतात. बट यू आर द ओनली वन हू सेज संजू सर. सो आय हॅव सर्टन होप्स स्टील दॅट आय एम यंग. दॅट इज वन थिंग. बट आय मस्ट टेल यू अमृता, यू लुक व्हेरी ब्युटिफुल अँड युअर कॅमेरामॅन इज डिलाईट. खूप चांगलं बोललं तुझ्याबद्दल. सगळ्यात खुपणारी गोष्ट तुझ्याबद्दल जी आहे दॅट इज युअर फिगर. बिकॉज आय ट्राय माय सेल्फ की तुझ्यासारखा कधीतरी होईन, पण असं काही होताना दिसत नाही मला. सो ऑलवेज ती गोष्ट मला खूपच राहते. गॉड ब्लेस यू. I love you. Oh God, he is such an angel. I think जेव्हा संजू सर एक सीझन आधी ह्याच शोला आलेले तेव्हा तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारलेला
की who's the most good looking female you know you love to lit up on screen. आणि त्यांनी विचार न करता माझं नाव घेतलेलं आणि ते म्हणजे मला दुसऱ्या ऍक्ट्रेसेस कडनं कळलेलं की संजू सर तुझ्याबद्दल असं बोलले अमृता. म्हटलं हो का, बरं ठीक आहे. अँड दॅट टाइम वी वर शूटिंग फॉर झकास आणि संजू सर इज अ फादर फिगर फॉर मी, यु नो, म्हणजे ही इज लाईक माय फादर. की ते जे काही म्हणतात अँड वेन ही टेल्स मी, वेन ही कॉम्प्लिमेंट्स मी. कळलं संजू कळलं का तुला? म्हणून मी सर म्हणते, दादा म्हणत नाही. दादा म्हणत नाही, ती बाबाच म्हणते, डायरेक्ट बाबाच म्हणते. ओके. बट ही इज अ स्वीट हार्ट अँड यु नो आय लव्ह हिम, आय अडोर हिम आणि ही इज अ फादर फिगर फॉर मी. पुढचा बाईट बघूया. बेसिकली अमृता खूप चांगली मुलगी आहे, खूप ना असं मला वाटत नाही. कारण जेव्हा आम्ही एकत्र असतो कुठल्या इव्हेंटला किंवा कुठल्या सिनेमात, ते खूप मस्त छान अशी केअरिंग आहे. फक्त मला असं वाटतं हे असं अमृता तू एकदम असं मनावर घेऊ नकोस किंवा लगेच सिद्धू असं काय बोलला, पण मला असं वाटतं की अमृता एक मराठी इंडस्ट्रीतली एक आघाडीची अभिनेत्री आहे आणि तिचं इंग्लिश अप्रतिम आहे, हिंदी खूप उत्तम आहे. पण तिने कदाचित ती कॉन्व्हेंटमध्ये शिकली असेल किंवा असेल, पण तरी मराठी तिने आणखीन चांगलं सुधारावं असं मला वाटतं. ही इज अ लव्हली ह्युमन बिंग आणि हे सगळे ह्या सगळ्यांबरोबर मी काम केलं 3.5 झकासमध्ये आणि इट्स बीन अ लव्हली टीम वर्क आणि आतापर्यंत आम्ही जे काही केलं ते खूप छान केलं. पुढचा बघूया बाई. हाय उर्मिला, काय गाते तू बॉस, पण एकच गोष्ट खूपते, तू हिंदी गाणे एकदम स्टायलिश गाते, तसेच स्टायलिश ड्रेस का नाही घालत. प्लीज उर्मिला, बी बोल्ड यार. फॅन. क्या बात है. पण म्हणजे असं नाहीये ना की जितके स्टायलिश गाणे गाईल तेवढी स्टायलिश दिसायला पण पाहिजे. मुळात माझं पहिल्यापासून राहणीमानच असं आहे. आणि तिने त्या विद्या बालननी पण तर नवरच नेसलीये की. कसं आहे की अमृता पण ज्यावेळेला हिंदीमध्ये काम करते त्याला आम्हाला एक अभिमान वाटतो, तसं उर्मिला आज हिंदीतली प्लेबॅक सिंगर होतीये. मी एक गायिका आहे. मग त्यावेळेला त्यांनी जरा असं अरे हे भान असणंच खूप मोठी गोष्ट आहे. मला गाणं गायचंय, मला गाण्यातून एक्सप्रेशन दाखवायचे, सो मी ते जास्त प्रामाणिकपणे चांगलं करेन. सो स्वीट, सो स्वीट. पुढचा बाईट बघूया. आज मी वकिली करतोय आणि कोर्टामध्ये जेव्हा मला पहिल्यांदा मला असं वाटलं की मला एखाद्या मॅटरमध्ये पुकारलं, पण जेव्हा त्या जजेसनी मला पुकारून मला बोलवून घेतलं आणि मला सांगितलं की तुझ्याबद्दल विचारपूस केली, तुमचीच बहीण आहे का, मला खूप अभिमान वाटला की माझे आज वकील म्हणून ओळख तर आहेच, पण उर्मिला धनगरचा भाऊ अशी ओळख माझी झाली आहे आणि त्याचा मला खूप अभिमान वाटतो. छान वाटते तुला एवढ्या मोठ्या कार्यक्रमात बोलवलं आणि खूप अभिमान आहे आम्हाला. अशीच खूप मोठी हो, खूप नाव कमव आणि अशी साधी अशीच राहा. सारेगामापमध्ये तुझं एवढं नाव झालं आणि जिंकलीच तू, पहिला नंबर काढला. सारेगामातले ते सोनेरी दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. ते खरोखर म्हणजे त्यांनी इतक्या कष्टातनं मला वाढवलं. कोण छान नाचतं, भार्गवी चिरमुले का अमृता कानविलकर? अमृताताई. भार्गवीताई मला समजून घेईल. कोणतं गाणं जास्त आवडतं, वेलकम का मला जाऊ द्या? वेलकम. आवडता परीक्षक सलील कुलकर्णी का अवधूत गुप्ते? सलील सर. आवडता गायक किंवा गायिका राहुल सक्सेना का अभिलाषा चेल्लम? राहुल सक्सेना. आवडता संगीतकार प्रीतम का मंगेश धाकडे? प्रीतम. अमृताकडे येऊ आपण रॅपिड फायरला. आवडती निवेदिका म्हणजे अँकर पल्लवी सुभाष का अमृता खानविलकर? अमृता खानविलकर. आयशाबास. आवडती गायिका बेला शेंडे की उर्मिला धनगर? बेला शेंडे. आवडतं गाणं ही गुलाबी हवा. ही गुलाबी हवा का वाजले की 12? वाजले की 12. आज मी न काय करणार मी. वाजले की 12. जर आवडता दिग्दर्शक अंकुश चौधरी का सतीश राजवाडे? सतीश राजवाडे आणि अंकुश फ्रेंड. ओके. आवडता दिग्दर्शक सतीश राजवाडे, अंकुश फ्रेंड म्हणजे समजून घे. आवडता संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते
किंवा अजय अतुल. अजय अतुल माहिती आहे. तर आता वेळ झालेली आहे ती मात्र फोन राऊंडची. तर उर्मिला आपण तुझ्यापासूनच सुरुवात करूया. बघूया तू कोणाला फोन लावतेस. हॅलो हॅलो पप्पा, उर्मिला बोलते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी आत्ता यावेळी कार्यक्रम खुपते तिथे खुपतेमध्ये बसलेले आहे. तुम्हाला माहिती आहे, काही आठवड्यांपूर्वी आपला विषय झाला होता घरी की आपण असंच बघत होतो आणि संदीप मला म्हणाला की ताईला बोलवलं तर तिला काय विचारतील किंवा तिला काय हे करतील. तर तुम्ही त्याला म्हणाला होता अरे एवढे सेलिब्रिटी आहेत तर तिला कशाला इतक्यात बोलवतील. आणि तुम्हाला खूप अभिमान वाटत असेल की तुमची मुलगी आज इथे बसलेली आणि अवधूत सरांच्या मोबाईलवरनं तुम्हाला फोन केला आहे. तर पप्पा, मी एवढंच सांगेन की तुमच्यासारखे आईवडील मला मिळाले. मी खरोखरच खूप भाग्यवान आहे आणि असेच तुमचे आशीर्वाद माझ्या कायम बरोबर राहोत. मी अजून खूप खूप मोठी होणार आहे, खूप पुढे जाणार आहे. बस मला तुमच्यासारखेच आईवडील मिळत होते. हो. तुझ्या वेळेला हे बोलताना तुझ्या डोळ्यात अश्रू आले ना, कार्यक्रम बघताना तुझे आई बाबा तुझ्याहून जास्त रडणार आहेत. आणि खूप शुभेच्छा तुला आणि खूप बरं वाटलं, तू गोड फोन लावलास. आणि आता मला इथे सांगावंसं वाटतं मी कोणाला फोन लावतेय. 307 बी विंग रोहिणी अपार्टमेंट्स. मी आता ज्या घरात राहते त्याच्या आधीचं माझं घर लोकमान्यातच होतं आणि आम्ही आत्ताच ते नुकतंच सोडलं, म्हणजे सोडावं लागलं आम्हाला ते. आणि मी त्या घरात जवळपास 4 वर्ष काढली, 4 ते 5 वर्ष. आणि त्या घराने ना मला भरभरून दिलं. माझं मनच नव्हतं, माझा हट्ट होता मला तिकडेच राहायचं आहे, मला ते घर विकत घ्यायचं आहे. आणि मनाची इच्छा नसून सुद्धा मला तिकडून जावं लागलं. आणि ना मी म्हणजे खूप ती एक गोष्ट आहे जी माझ्या मनाविरुद्ध झाली, खूप मनाविरुद्ध झाली. आणि तिकडची एक एक गोष्ट मी एक एक पै जोडून आणलेली. मला त्या घराला फोन लावायचा. सो स्वीट. आणि आमचे लँडलॉर्ड दुबे काका, आधी त्यांच्याशी बोलते कारण त्यांचं घर आहे ना, मग परमिशन घेऊन मग मी माझ्या घराशी बोलले. ओके. सो स्वीट, सो स्वीट. हॅलो दुबे काका, मी माझ्या घराशी बोलू का? थँक्यू. हाय पिल्लू, आत्ता काय बोलू आणि काय नको बोलू हे कळत नाही आहे. कारण असं काहीच नाही आहे जे तुला माहिती नाही आहे. पण मी तुला खूप मिस करते. तुझ्या त्या भिंती, ती छोटीशी खिडकी, ती किचन, आपण आपला छोटासा हनू लावला, ती भिंत, तो टीव्ही, सगळं काही. आणि तो पिंक कलरचा छोटासा कंदील जो मी कधीच काढला नाही. तू खूप भरभरून दिलंस मला, खूप प्रेम, खूप माया, खूप सांभाळून घेतलंस. माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुखाचे दिवस दाखवलेस आणि त्यासाठी आय वॉन्ट टू थँक यू. माहित नाही परत कधी त्या घरात यायला जमेल, नाही जमणार, पण यू विल ऑलवेज बी व्हेरी स्पेशल. तू नेहमीच खूप खास राहशील माझ्यासाठी. मी जगात लाखो घरं घेतली ना तरी सुद्धा. सो तू ज्या काही मला आठवणी दिल्यास, मी तुला ज्या काही आठवणी दिल्या त्या तशाच ठेव. तुला गिफ्ट. ओके, तू काळजी घे स्वतःची पण आणि मी पण घे. आणि आय मिस यू. बाय. बाय नाही, सिया. ती गोड. काय होतं ना अवधूत सर की खूप जण येतात, खूप जण आपल्याला आपल्या आयुष्यात स्पर्श करून जातात, खूप देऊन जातात, खूप घेऊन जातात.
पण ही जी वास्तू असतात ना, हे सगळं ते बघतात आणि आपण कधीच त्यांना थँक्यू नाही बोलत. ते घर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि ऑलवेज राहील. आणि ज्या ज्या लोकांनी येऊन तिकडे माझे चांगले दिवस, माझे वाईट दिवस माझ्याबरोबर शेअर केलेत, त्या सगळ्यांना थँक्यू सो मच. पण तू किती गोड बोललीस ग, आणि तू किती गोड फोन लावलास अमृता. आणि आजच्या कार्यक्रमात तुम्ही आलात, खूप छान मजा आली. पण आहे ना, खूप ते तिथे गुप्ते हा कार्यक्रम, अवधूत सर थँक्यू सो मच. हा असा एक कार्यक्रम तुम्ही आणलात, प्रेक्षकांसाठी आणलात, आमच्यासाठी आणलात. आणि जे काही मनात असतं ना, ते इथे येऊन बोललंच जातं. आणि कितीही तुम्ही मग तुमचे प्रश्न, वाकडे प्रश्न असो नसो, व्हॉट एव्हर इट इज, पण एक म्हणतं ना की प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक पायरीवर आपल्याला जे वाटतं ते कधीच व्यक्त करायला मिळत नाही, ते इथे येऊन करायला मिळतं. सो थँक्यू सो मच फॉर दॅट.